हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप दिवसाचा प्रयत्न करते मी. हो का? ऐक ग. पण ते काय होतं, नेमकं मी फोन केला का हा. तुम्ही उचलत नाही. तुम्ही केला का मुलं इथं असतात. एक छोटा मुलगा आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. बरोबर. हा. काही रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हो, थँक्यू ताई. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या आहेत शुभेच्छा, म्हणून चाललंय सगळं व्यवस्थित. हो ताई, खूप दिवसाचा प्रयत्न करते. खूप दिवसाचा मी. हो. हम्म. बाई ग. हा. बरं आहेत ना ताई तुम्ही? हो, मस्त आहे ताई. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे स्वामींच्या कृपेनं. काय छानच राहणार, आपले स्वामी सेवेकरी सगळे खुश राहोत. हो ताई, मी संगमनेरवरून बोलते. हा, नाव सांगायचंय का ताई? हो ताई. हा. हिराबाई निकम. अच्छा. हा हा. काय अनुभव आला ताई? काही अनुभव मला तसे 4 वर्षात भरपूर आले. बरं. हा. पण हा जो अनुभव आला ना मला कालचा, हा हा हा. तो जरा वेगळाच दिला स्वामींनी. म्हणजे अच्छा. मी आहे ना तुमचे ते काही व्हिडिओ बघते. हा 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 हा. म्हणजे कोणाला दर्शन, कोणाला काय, असं माझ्याबद्दल काहीच झालं नाही ताई. नाही का? हा. काहीच नाही. म्हणजे पण मी सुद्धा स्वामींना म्हणायचे, ते लेकरांना देताना तुम्ही, हा हा. याच्यात मी खुश आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हो ताई. खरंय खरंय. खूप दिवसाचे स्वामी माझ्या घरात आले होते. हा हा हा. पण मला जाणीव झाली नाही हा हा. त्या गोष्टीची. बरोबर. कधी कधी लक्षात येत नाही पटकन. नाही ताई, काय झालं, माझे मिस्टर करत होते. हा हा हा. मी म्हणायचे खूप अवघड आहे, हा हा हा. खूप असं आहे, माझ्याच्याने एवढं होणार नाही. हा हा. म्हणजे बालकडू मायला परमार्थाचं पहिल्यापासून आहे. बालपणापासूनच. हो, कारण माझी आई पण अजून वाऱ्या करते ना पंढरच्या. अरे वा, किती वय आहे आईचं? आईचं तरी 75 असणारच आहे, कारण वडिलांचं माझ्या हा 83 चालू आहे ना. हा हा. हम्म. 80-85च्या दरम्यान, 75च्या 70च्या दरम्यान असेल माझी आई. हा हा हं. पण ते कोरोनामध्ये माझे मिस्टर गेले एकाएकी. हा हा. हो. मग बरोबर. तेव्हापासून मी सेवेत आले. अच्छा. हा हा. हो ताई, स्वामींनी खूप चांगलं केलं, माझं खूप चांगलं केलं. हा ना. हम्म. पण आत्ताचा अनुभव असा आहे ना मला, की मी माझ्या लहान्या मुलाचं लग्न झालेलं नाही. झालेलं. नाही. अच्छा अच्छा. हा हा. मोठ्या मुलाचं झालेलं आहे. सूनबाई सुद्धा खूप छान आहे. अरे वा. स्वामींची हम्म. सेवा आहे ना ताई, सगळं छानच होणार. हो ताई, मला सांगताना काय काय, मी स्वतः खूप भोग दिले सासूचं. ताई, खूप. ताई तुम्हाला सांगू का, आपला जो काळ असा होता ना, म्हणजे आपला काळ असा होता ना, की सासूचं पण सहन करा, आणि आताच आपल्यावर असं काळ आहे की आता पण आपणच ऍडजस्ट करा. ए, पण तरी आनंद आहे सगळ्या गोष्टीत. खूप आनंद आहे मला. स्वामींनी जेवढं दिलं ना ताई, हा. त्यातच माझं खूप समाधान असतं. खरंय खरंय. मी पण स्वामींना तेच म्हणते, मला किती त्रास होऊ दे, पण माझ्या सुनांना, मुलांना, मुलींना सगळ्यांना सुखी ठेव, जावयापासून नातवंडांपासून. हो ताई, स्वामींनी इतकी छान सूनबाई दिली मला. इंजिनियर आहे, कॉम्प्युटर. अरे वा. बघा ताई, तुम्ही जे सहन केलं पूर्वी, ते सगळं आता एकत्र सुखाच्या रूपात आलं तुम्हाला. हो ताई, मला परत डोळ्यातून पाणी येतं माझ्या. अरे वा. खूप म्हणजे मी प्रत्येकाचं भोगलं ताई, जावांचं भोगलं प्रत्येकाचं. अरे बापरे. बघा. मिस्टरांसहित ताई, म्हणजे असं मला, म्हणजे असं प्रेमाचा माणूस नव्हता त्यावेळेस. बापरे. त्यावेळेस मी स्वामींकडे गेले होते, चिंचपूरला. बापरे, कुठे? चिंचपूर इथं आहे ना, संगमनेर हा तालुक्यात. हा 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 हा. तिथं शेवाळे दादांकडे. अच्छा 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 अच्छा. हा त्यांनी मला खूप अडचणी सांगितल्या, पण सासूरवास असल्यामुळे मी घेतलंच नाही लक्षात. हा. मी आता बरोबर. 4 वर्षापासून सेवेत आली आहे मिस्टर गेल्यापासून. हा हा हा. आणि मग आणि काय आणि झालं, मुलं वगैरे किती ताई तुम्हाला? 2 दोघं? मुलं आहे आणि एक मुलगी आहे. तिचं व्यवस्थित आहे ना? हो, मुलगी पहिल्या बाईची, पण म्हणजे आमच्या असं कळत नाही ताई.
काय काय? जावई पण पहिल्या बाईची ना माझ्या, अच्छा अच्छा अच्छा. हा हा. ती अशी सासर असं कंटाळून निघून गेली. अच्छा, मग ती मुलगी तुम्ही सांभाळली? हो ताई, तिनं आता लग्नाच्या वयात मुलं आहेत तिला, मुलगा मुलगी, डिलिव्हरी केलं, लग्न केलं, पण आमच्या तसं कळत नाही, मुलांना नाही, सुनबाईला माहित नाही अजून. हो का? हो ताई. अरे बापरे, म्हणजे मुलगी पण छान आहे तुमची. हो ताई, खूप छान आहे, म्हणजे जावाई एकच नंबर आहे म्हणजे. अरे वा, हो. किती छान ताई. काय झालं, मी गुरुचरित्र वाचले. हम्म. मला आता म्हणजे ते माझं 7वी शिक्षण झाले नाही ना, हा हा हा. मग मी आता काय केलं, त्या मुलासाठी 11 गुरुवारचा संकल्प केला, हा हा. हे लग्न होण्यासाठी. अच्छा अच्छा. हा हा हा. होता येईन ह्या गुरुवारी 11 गुरुवार पूर्ण झालेत माझे. बर बर. हा त्या रात्री 9 वाजता स्वामींनी इतकी आनंदाची बातमी दिली माझी. हा हा हा. तुम्हाला सांगते, मुलाचं लग्न राहिलं बाजूला, पण माझा जो मोठा मुलगा हा ऍक्सिस बँकेत होता ना, हा हा हा. तो बडोदा बँकेत त्याला अरे हे जाऊ अरे वा. ताई, इतकी मी स्वामींपुढे माझे पार डोळे भरून आले. आई ग. मी कधीच काही चमत्काराची अपेक्षा केली नाही ताई. नाही, मी तुमचे तुमचं अनुभव आहे ना, खूप भलं करतील स्वामी, खूप भलं करतील ते. हो ताई, रात्री 12:30 वाजेपर्यंत मी तुमचे अनुभव ऐकत होते. हा. आणि काल पण तुमचाच अनुभव चाला होता ती बातमी यायच्या वेळेस. अगं बाई, हो का? हो ताई, पार माझ्या डोळ्यातून पाणी आलं. स्वामींपुढे उभे राहिले, म्हणलं माऊली, हा. चमत्कार नाही पण माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार केला. खरंच 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 खूप मोठा चमत्कार. आणि अजून खूप छान छान होणार आहे ताई, खूप छान आहे तुमच्या पुढे अंतरून ठेवलेलं. हो ताई, माझं ना पहिल्यापासून मन समाधान, मी खूप गरीब घरातली मुलगी होते, है ना? त्याच्यामुळे मला कशाचीच अपेक्षा नाही, आई ग. कशाचीच नाही. पण स्वामींनी तुम्हाला सांगते, हम्म. या 4 वर्षात इतकं भरभरून दिलं मला. हो ना? हे माझ्या स्वप्नात दागदागिन्यांचं नव्हतं, ते सुद्धा दिलं आई. बाप रे, बघा. ताई, खूप म्हणजे स्वामींनी खूप दिलं. मी म्हणते आता काहीच नका मला, अरे वा. फक्त मला अशी सूनबाई द्या, मी गेल्यानंतर सुद्धा तिने सेवा घेतली पाहिजे. बरोबर बरोबर. यापेक्षा काहीच नकोय ताई मला. मी खरंय खरं. तुमचे अनुभव ऐकते, रात्री अक्षरशः त्या मुलीचा अनुभव ऐकला ना मी, हा हा हा. पुण्यापेक्षा बाहेर जास्त दुःख येत आहे. हो ना? हो ताई, मी काही कुठे जात नाही. एकदा दोनदा तीनदा प्रदीप दादांच्या केंद्रात गेले होते, माझ्या माहेर जवळ आहे ना. हा 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 हा. दर्शनाला जाते. हा. मी कधीच काही मागत नाही स्वामींकडे. बघा. नाही, न मागता स्वामी सगळं देतात हो ताई. आपल्यासाठी जे योग्य ते सगळं आपल्यासाठी देतात स्वामी. माझी खूप दिवसाची इच्छा होती का तुमच्याकडे मला अनुभव शेअर करायचा. आई ग, मी शेअर करेल हं ताई हा अनुभव. हो ताई, तुम्हाला सांगते ना, हा. माझी सूनबाई आहे ना, तिची बहीण मारून टाकलेली त्या लोकांनी ताई. सासरच्या? हा, तिची जी मुलगी आहे ना, तिच्या बहिणीची, हा. ती आम्ही मुलगी म्हणून स्वीकारली. ताई, किती मोठ्या मनाचे हो तुम्ही. हो ताई, खरंच ताई, फार तिच्याच आशीर्वादाने माझं हे सर्व ताई. किती छान हो ताई. केवढी आहे ती? ती आता 3रीला आहे ताई. सुनबाईचं लग्न झालं ना, हा. पहिलीला होती. अरे वा, मग ती सुनबाई जवळ असते की तुमच्या जवळ? सुनबाई जवळ असते. चाकणला आहे ना ते दोघं पण. हा 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 हा. दोघं पण जॉबला आहे, व सुट्ट्यांमध्ये माझ्याकडे येते. मुलं सुद्धा खूप छान आहे ताई. अरे वा, किती व्यसनी सुंदर. मुलं आहे ताई ना, असे प्रत्येकीचे राव आहे ताई. मला एवढीच अपेक्षा आहे, कोणत्याच आईला दुःख नकोय. अगदी अगदी खरंय. कोणत्याच आईला स्वामींनी दुःख देऊ नये, खरं बोलल्या अगदी. खरंच नाही ताई, माझं असं आहे, स्वामीं पुढे उभे राहिले का हा. सर्वांच्या पाठीशी उभे राहील स्वामी आई. अरे, मी कधीच नाही, तुम्हाला सांगते, माझ्यासाठी काहीच मागितलं नाही. म्हणूनच तुम्हाला एवढं मिळालं हो ताई. हो ताई, खरंच खूप भाग्यवान आहे मी. खरंच भाग्यवान आहात, खरंच खरंच. खूप हम्म. दिवसाचे स्वामी माझ्या घरात आलेले. मला भीती वाटायची माझ्याच्याने एवढं होणार नाही. हा. मी इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथं हरिपाठाला जात होते. छोट्या छोट्या मुली धरून हरिपाठ करते. अच्छा, अरे वा. आणि माझी सेवा ताई काय आहे, ती फक्त 4 भिंतीच्या आत आहे. मी तर आता मी काय करते ताई, मी पण तेच करते.
चार भिंतीच्या आतच असते माझी सेवा. कुठे वेळ मिळतो कुठे जायला आणि यायला. होतंय कारण शेती आहे. बरोबर. मग तुम्हाला शेती सांगते तुम्ही बघता सगळी? शेती ना आमचं मोठे बाई आहेत ना, हा 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 गेलेली पण आता चारा केले नाहीये. हा तुम्हाला सांगते पण मग बेड्या बांधित होते मी अगोदर. हा 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 आता बेड्या बंद केल्या मुलांनी. सर्व सुख अनुकूल आहे ताई. 35 लाखाचा JCP स्वामी माऊलींनी म्हणजे बापरे. जे ध्यानात नाही ते दिलं ताई मला. बघा मग. लहान मुलगा आहे ना, हा. हे रस्त्यांचे काम करतोय. अच्छा, मग तो सिव्हिल इंजिनियर आहे का? हो ताई, म्हणजे त्याचं शिक्षण फक्त हे झालेले 5 वर्ष कॉलेजचे अच्छा अच्छा. हा ग्रॅज्युएशन झालेले. हा हा ओम स्वामींचीच कृपा सर्व ताई. फक्त माझ्या मिस्टरांनी कधी कोणाची रुपयाची लबाडी केली नाही. ते कॉन्ट्रॅक्टदार होते. अच्छा. आणि पण माझ्या मुलांना तेच सांगणे, कोणाचं आपल्याला कष्टाचं नका. अगदी अगदी. नका कोणाचा तळतळाट नका, काहीच नका. बरोबर आहे तुमच्या बरोबर आहे. आशीर्वादानं सर्व काही भरपूर आहे ताई. नाही. सुनबाई अगदी माझी मुलगीच आहे फार असं म्हटलं तरी चालेल ताई. वा, किती छान हो ताई. हो ताई. खूप छान. असंच तुम्ही सुखी राहाल. मी हो ताई. शेअर करते हा ताई. हो ताई. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद ताई. मी तुमचे ना ते व्हिडिओ बघितले ना रिटायरमेंटचे. हा 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 तेव्हा माझं कन्फर्म झालं जरा. ते तुमचं पहिलं तिकडचं नाव आहेत ना, हा 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 गीता सुनीता सुनीता. हा. मग मी तुमचे व्हिडिओ बघते ताई, केजय दादा. आणि मला प्रत्यक्षात तुम्हाला बघायचं होतं ताई. खरं हेच सांगायचंय तुम्हाला. खरंच ताई, पण त्या एक दिवस केजय दादांची आणि तुमची मुलाखत चालली ना, हो 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 हो. एवढी मुलाखत ऐकली ताई आणि तुमचं दर्शन घेतलं. बापरे, मी कोण आहे हो ताई एवढी? मी तुमच्यासारखी साधी सेवेकरी आहेत. ताई, पण तुम्हाला स्वामींनीच एवढं कार्य मोठं करता ताई तुम्ही. हो, खरंय. ते स्वामींनी कसं माझ्या हातात दिलं ते कार्य, ते मला पण कळत नाही. आणि दुसरं म्हणजे ताई, खरंच तुम्ही ना प्रत्येक म्हणजे एक स्त्रीचं श्रीमान म्हणजे जिंकते ना, तसं मोकळं होतं तुमच्या जवळ बोलणं ना ताई. हा हा. खूप खूप मोकळं होतं ताई. बरोबर आहे. लय दिवसाची अपेक्षा होती मला तुम्हाला प्रत्यक्षात बघायची. मी व्हिडिओ बघायची, हे बघायची. पण मला असं ज्यावेळेस तुम्ही केजय दादांची मुलाखत चालली ना, हा 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 त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं. आणि त्यानंतर तुमचे सत्कार मी खूप वाट बघत होते का तुमचे असे रिटायर झाली का मग मी दिवसा तुम्हाला हे करेल. पोरं घरी राहते नाही. हा 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 हा. पण योगा असे का आता उद्या बियाणं संपणार आहे म्हटलं, आज ताईला फोन करून बघावा. नाही ग. मी शेअर ताई, करते हा ताई. ताई कधी जर केजय प्रदीप दादांच्या केंद्रात आल्या ना, बरं बरं. या संगमनेरला ताई. नक्की नक्की ताई. हो ताई, लागू हं? द्या तुमचे पाय. नक्की. आपण सगळे सारखेच आहोत ताई. हो ताई, पण आपण लहान मोठ्याचा आशीर्वाद नाही नाकमारच असतो ताई. मी नाही गरिबांचा आशीर्वाद घेत नाही हो. हो ना, खूप चांगले. गरिबांना मी पुरवलं ताई. हो ते ना. आज मला काम आलंय ताई. असंच असतं असंच असतं. हो ताई, एवढं. कसं असतं, समोरून तोंडाने कोणी आशीर्वाद देवो ना देव, पण अंतःकरणातनं जर कोणी दिला ना ताई, तो लाख मोलाचा आशीर्वाद असतो ताई. हो ताई, खरंच मी एवढी सासरवाशीन होते ना, हा. एवढी गरिबाच्या मुलांना मी उपाशीने झोपून दिलं ताई. हो आणि ना. आजही नाही देत मी. किती छान किती छान माझ्या ताई. सूनबाईला सुद्धा तेच संस्कार आहे, तेच वळण आहे. गरिबाची मुलगी आहे ताई, पण खूप छान आहे. फक्त बरोबर. माझी एवढंच अपेक्षा आहे का स्वामींनी आता देता नाही ना, हा. तशीच सूनबाई देवा मला लक्ष्मी रूपात ताई. नाही, मिळेल मिळेल, तशीच मिळेल ताई. तुम्ही एवढ्या साध्या भोळ्या आहेत, तर तुम्हाला तशीच सून मिळेल ताई. हो ताई, ते मुलीचा पाय गुण इतका धारजीना झाला. रात्री मुलाला लगेच पाठवलं मी. हा म्हटलं हे तुझं नाहीये, हा. हे केजूच आहे म्हणलं आपल्या. अरे वा. खरंच ताई, खरंच. किती छान किती छान. अहो ताई, लोक दत्तक घेतात. हो हो, खरंय. आपलंच आहे ना. आपलंच आहे. आपल्याला कधी आपण जवळ करतो, पण दुसऱ्याला सुद्धा प्रेम देता आलं पाहिजे ताई. हेच महत्वाचं, हेच महत्वाचं आहे. कसं बोललात. हो ताई, मी आता त्याचं लग्न जमलं ना, पुन्हा तुम्हाला अनुभव शेअर करेन ताई. लवकर जमेल ताई. तुम्ही दुसरा अनुभव तोच शेअर कराल बघा. ताई, स्वामींनी बघा ना, अगोदर मोठ्याची लाईन लावली.
हा. मला खरंच रात्रीपासून मी सारख्या स्वामींचं म्हणजे तसंही माझं नामस्मरण एक सांगू का ताई, खरं सांगू का? हा हा तुमचे अनुभव ऐकायला लागल्यापासून आहे ना, हा. कोणत्या बायांमध्ये उठणं नाही, बसणं नाही, आपला मोबाईल आणि आपण. अरे वा, हो हेच ताई. पाहिजे, हेच पाहिजे ताई आपल्याला. माझं तेच म्हणणं आहे, काही कोणामध्ये बसू नका, हो ताई. कोणाबद्दल एक शब्दही वाईट बोलायला जाऊ नका. नाही नाही ताई, इतकं छान वाटतं ना तुमचे अनुभव ऐकताना. हा. तर मन भरून येतं ताई, खरंच मागे एकदा त्या ताईचा अनुभव ऐकला बघा, तिच्या मिस्टरांनी घरात किती घाण करायची. हो ना, हो ना. तर ताई, मी म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा अनुभव ऐकते. हो ना. तर ताई, खूप प्रयत्न केले, आज काहीतरी स्वामींचा आशीर्वाद, खरंय खरंय. कारण तुम्ही आपल्या सुद्धा खूप इकडचे बिझी रोजचे असतात. 3 अनुभव होतातच. सकाळी 7 वाजता एक येतो अनुभव, नंतर दुपारी 1 वाजता येतो आणि एक 4 वाजता येतो. अहो, दुपारी पण करणार होते, पण म्हटलं तुम्ही झोपल्या का काय? नाही नाही, इथे ना गावाकडे आली ना ताई, इथे हो ना. काही झोप वगैरे अशी लागत नाही, कारण कामातच वेळ जातो. इथे काय कोणी हाताखाली मिळत नाही, ना धुण्याला ना भांड्याला ना स्वयंपाकाला बाई. हो ताई. सगळं मीच करते इथे. त्यामुळे पूर्ण दिवस त्याच्यात जातो. मग थोडा वेळ मिळाला तर घेता आले अनुभव तर अनुभव पण घेते, असं करते. मी खरं दुपारी त्यामुळेच केला नाही ताई. मी रात्रीपासून सांगते प्रत्येकाला का मला ताईंना अनुभव शेअर करायचा आहे. ताई, बघा ना, मी कशासाठी गुरुवार केले, हा. आणि आणि स्वामींनी इतका मोठा अनुभव दिला मला माऊलीनं. नाही नाही, आता तुम्ही पुढचा अनुभव मुलाच्या लग्नाचा शेअर कराल ताई, बघा. हो ताई. हा, मी शेअर करते हा ताई. हो ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.